वक्फ सुधारणा विधेयकादरम्यान राज्यसभेत शरद पवार गैरहजर। पवारांच्या भूमिकेने उबाटा शिवसेना गट नाराज। पुण्यात वेळेत उपचार न मिळाल्याने आमदाराच्या पीएचा पत्नीचा मृत्यू। रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी 10 लाख रुपये मागितल्याचा आरोप। कुटुंबियांकडून रुग्णालय प्रशासनावर टीकेची झोड। पुण्यात गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणात पुणे पोलीस करणार चौकशी। डॉक्टरांचे जबाब घेत जिल्हा मेडिकल बोर्डाकडे अहवाल सोपवणार, तर रुग्णालयाचे सीसीटीव्हीही तपासणार असल्याची माहिती। पुणे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील महिलेच्या मृत्यू प्रकरणी चौकशीसाठी 2 वेगवेगळ्या समित्या। चौकशी अहवालानंतर दोषींवर कडक कारवाई करणार, आरोग्य प्रकाश आबिटकर यांची माहिती। माझ्या बाबतीतही बीड सारखं घडवण्याचा कट होता। घाणेरड्या राजकारणात अडकवण्यासाठी प्रयत्न सुरू होते। जयकुमार गोरेंच्या आरोपानंतर एकच खळबळ। नागपुरात भर बाजारात गोळीबाराचा थरार। गोळ्या झाडून तरुणाची हत्या तर 2 जण गंभीर जखमी। 3 आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या। मुंबईत पालिकेने खासगी संस्थांमार्फत नेमलेल्या क्लीनअप मार्शलची सेवा आजपासून बंद। मात्र अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर पालिकेच्या उपद्रवमूलक पथकाकडून कारवाई सुरूच राहणार। ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार काळाच्या पडद्याआड वयाच्या 87व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। मनोरंजक विश्वावर शोककळा। राज्याचे गृहमंत्री योगेश कदम हे आज बीड जिल्हा दौऱ्यावर। मस्साजोगमध्ये संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची घेणार भेट। पोलीस अधिकाऱ्यांसोबतही चर्चा करणार असल्याची माहिती। आणि शेतकरी महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला। नांदेडच्या आलेगाव शिवारातील घटना। 8 मजुरांचा मृत्यू झाल्याची भीती। सलग दुसऱ्या दिवशी नाशिकच्या ग्रामीण भागात पावसानं धुमाकूळ घातला। काही ठिकाणी पावसासोबत गारपीट सुद्धा झाली। गारपिटीमुळे पिकांचं नुकसान झालंय। चांदवडमध्ये अवकाळी पावसानं दमदार हजेरी लावली, त्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून द्राक्ष, कांदा आणि कांद्याच्या बियांचं मोठं नुकसान झालंय, तर उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना सुद्धा काही अंशी दिलासा मिळालाय। छत्रपती संभाजीनगरला अवकाळी पावसानं झोडपून काढलं। फुलंब्री, कन्नड, वैजापूर, खुलताबाद तालुक्यात गारपीट सुद्धा झाली। गारपिटीमुळे फळबागा, फुलशेती, भाजीपाला, कांदा बीज इत्यादींचं नुकसान झालंय। सांगलीच्या वाळवा आणि जत तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली। पावसामुळे उन्हाळी भुईमूग, गहू आणि हरभरा, शाळू मळणी आणि काढणीचं काम रखडलंय। सोलापूरच्या बार्शी तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली। बोरगाव झाडी गावामध्ये पावसाचा शेतकऱ्यांच्या पिकाला मोठा फटका बसलाय। 1.5 एकरातला मका भुईसपाट झालाय। जळगावच्या अमळनेर तालुक्यात वादळी पावसामुळे बाजरी आणि मका, गव्हाच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली। पावसामुळे तापमानात घट झाली असून पारा 34.8 अंशांवरनं 26.6 अंशांवरती आलाय, त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय। अहिल्यानगर शहरामध्ये अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं। उन्हाच्या तीव्र झळांमधनं काहीसा दिलासा मिळालेला असला तरी पावसामुळे वाहतूक व्यवस्थेवरती परिणाम झाला। शहराच्या काही ठिकाणी पाणी साचलं होतं। वाशिम जिल्ह्यामध्ये सलग 4थ्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली। वाशिम शहरासह मसला, पेन, किनखेड आणि केशवनगर परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला। या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून हळद, बिजवाई कांदा आणि ज्वारी पिकांचं मोठं नुकसान झालंय। पुण्यात आजही पावसाचा अलर्ट देण्यात आलाय। हवामान विभागानं हा अंदाज व्यक्त केलाय। दुसरीकडे बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रावरून येत असलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे पुण्यासह राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली। लातूर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली असून मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला, त्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली। काढणीला आलेल्या ज्वारीचं पावसामुळे नुकसान झाल्यानं बळीराजा चिंतेत आहे। मुंबईसह राज्यभरात बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसासह गारपिटीनं हजेरी लावली। अवकाळी आणि गारपिटीचा कहर सुरू असतानाच राज्यात पुढचे 4 ते 5 दिवसात तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे।
2 दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसानं विदर्भाला जोरदार तडाखा दिलाय. भंडारा, यवतमाळ, वाशिम जिल्ह्यात वीज कोसळून 4 व्यक्तींचा मृत्यू झाला, तर अनेक बैल आणि शेळ्या दगावल्या आहेत. वक्फच्या देशभरातील 9.4 लाख एकर जमिनीच्या नियंत्रणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं असणारे वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत आणि राज्यसभेत मंजूर झालं. वक्फ विधेयकाच्या बाजूने 128 तर विरोधात 95 मतं राज्यसभेत पडली. वक्फ सुधारणा विधेयकावेळी राज्यसभेत शरद पवार गैरहजर राहिल्यामुळे शिवसेना उभाठा नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यसभेतील मतदान प्रक्रियेत सुद्धा शरद पवारांनी सहभाग घेतला नाही. लोकसभेत मतदानाच्या वेळी शरद पवारांच्या पक्षाचे 2 खासदार गैरहजर होते. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं पैसे न भरल्यामुळे उपचार झाले नाहीत. त्यामुळे भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक असलेल्या सुशांत भिसे यांच्या पत्नीला आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप होतोय. या प्रकरणात भिसे कुटुंबियांचे जबाब पोलिसांनी नोंदवले. पोलीस आज रुग्णालयात जाऊन चौकशी करणार असून रुग्णालयातल्या डॉक्टरांचे जबाब घेऊन पोलीस याचा अहवाल जिल्हा मेडिकल बोर्डाकडे सोपवणार आहेत. प्रशांत कोरटकरनं पुन्हा एकदा जामिनासाठी अर्ज केलाय. येत्या 2 दिवसात सुनावणी होण्याची शक्यता आहे. कोरटकरचा मुक्काम सध्या कळंबा जेलमध्ये असून सीसीटीव्ही निगराणीखाली कोरटकरला ठेवण्यात आलाय. स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याची पुन्हा पोलीस कोठडी मिळावी त्यासाठी गुन्हे शाखेनं दुसऱ्यांदा केलेला अर्ज देखील न्यायालयानं फेटाळलाय. पोलिसांनी अर्जात पुन्हा पोलीस कोठडी मिळण्याबाबत ठोस कारण दिल्यामुळे न्यायालयानं पहिला अर्ज बुधवारी 2 तारखेला फेटाळला होता. त्यामुळे पोलिसांनी गुरुवारी पुन्हा अर्ज केला, तो देखील न्यायालयानं फेटाळलाय. विधानसभा निवडणुकीनंतर भाजपनं राज्यात नवीन 1.5 कोटी सभासद नोंदणीचं उद्दिष्ट ठेवलं होतं. पक्षाच्या वर्धापन दिनापूर्वी म्हणजे 6 एप्रिलपर्यंत ठेवलेलं सदस्य नोंदणीचं उद्दिष्ट 3 एप्रिल रोजीच पूर्ण झालंय. आता बूथ कमिट्यांच्या निवडीवरती लक्ष दिलं जात आहे. माझ्या बाबतीत सुद्धा बीडसारखा कट घडवण्याचा डाव होता, मात्र मला याबाबत आधीच माहिती आणि पुरावे मिळाल्यामुळे मी यातून वाचू शकलो. अन्यथा मलाही अशाच घाणेरड्या कारस्थानामध्ये अडकवण्याचे प्रयत्न होते, असा खळबळजनक गंभीर आरोप जयकुमार गोरेंनी केला. सर्वोच्च न्यायालयानं आज कोलकाता उच्च न्यायालयाचे आदेश कायम ठेवत पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारला मोठा दणका दिला. न्यायालयानं 25,000हून अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या आहेत. वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी डिलिव्हरी ॲपवरती टीका केली. डिलिव्हरी ॲप बेरोजगार गरिबांना श्रीमंतांचे डिलिव्हरी एजंट बनवत आहे, असं गोयल म्हणाले. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी वक्फ विधेयकावरील चर्चेत तुफान फटकेबाजी केली. त्यांच्या जोरदार भाषणामुळे सभागृहात हशा पिकला होता. मी देतो नरेंद्र मोदींना साथ म्हणून दाखवत आहे काँग्रेसला हात. नरेंद्र मोदी आहेत मुस्लिम समाजाचे सच्चे वाली. खरगेजी तुम्ही वाजवा टाळी, अशा कवितांनी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. मुख्यमंत्री फडणवीसांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला निधी स्थगित केल्यावरनं विरोधकांनी हल्लाबोल केला होता. मात्र निधी रद्द केला किंवा स्थगिती दिली या केवळ विरोधकांनी उठवलेल्या वावड्या आहेत, असं स्पष्टीकरण भाजपचे प्रदेश सदस्य नितीन काळेंनी दिलंय. आता वेटिंगवरच्या तिकिटानं रेल्वे प्रवास केल्यास प्रवाशाला दंड द्यावा लागणार आहे. भारतीय रेल्वेनं नवा नियम लागू केलाय. प्रवाशानं वेटिंग तिकिटावरती रिझर्वेशन डब्यातनं प्रवास केल्यास त्याला दुहेरी दंड द्यावा लागेल. वेटिंग तिकीट मिळालं म्हणजे प्रवाशाला आरक्षित डब्यातून प्रवास करण्याची मुभा मिळाली असं होत नाही, असं रेल्वेनं स्पष्ट केलंय. मायानगरी मुंबईहून थेट स्वप्ननगरी दुबई असा प्रवास केवळ 2 तासात पूर्ण करता येणार आहे. संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्रीय सल्लागार ब्युरो लिमिटेडची ही योजना आहे. या योजनेसाठी दुबई ते मुंबई या दरम्यान अंडर वॉटर रेल लिंक प्रस्ताव आहे. जर या प्रस्तावाला दोन्ही देशांकडून मान्यता मिळाली तर मुंबई ते दुबई हा प्रवास अवघ्या 2 तासात पूर्ण केला जाऊ शकतो. कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी उन्हाळी हंगामातील अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी दक्षिण रेल्वेच्या समन्वयानं विशेष गाडी धावणार आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमध्ये 1,000हून अधिक अप्रेंटिस आणि ड्रायव्हर पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या पदांसाठी येत्या 5 एप्रिलपासून अर्ज नोंदणी सुरू करण्यात येणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून पैसे काढण्याची प्रक्रिया सोपी होणार आहे. पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना बँक खात्याच्या धनादेशाची कॉपी अपलोड करण्याची गरज नाही. पुढच्या आठवड्यापासून म्हणजेच 8 एप्रिलपासून मारुती सुझुकी कंपनीच्या गाड्या महाग होणार आहेत. कच्च्या मालात आणि ऑपरेशनल खर्चात वाढ झाल्यामुळे कंपनीनं हा निर्णय घेतलाय. सोनं प्रतितोळा 1 लाख रुपयांवरती गेल्यामुळे सोन्यानं नवा उच्चांक गाठलेला असताना आता सोनं तब्बल 35% स्वस्त होणार असल्याचा अंदाज आहे. अमेरिकेतल्या एका प्रसिद्ध विश्लेषक संस्थेनं सोन्याचे दर प्रतितोळा 55,000पर्यंत घसरतील असा अंदाज वर्तवलाय. सोन्याच्या किमती दिवसागणिक वाढतायत. 3 महिन्यामध्ये सोनं 15,000 रुपयांनी महागलंय.
यावर्षी 1 जानेवारीपासून आतापर्यंत सोनं 20% वाढून 76,162 रुपयांवरून 91,205 रुपयांवरती पोहोचलंय. मध्य रेल्वेवरील लोणावळा मळवली विभागात उड्डाणपुलाच्या पायाभूत कामासाठी 3 दिवसीय ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक 6 ते 8 एप्रिल दरम्यान असेल. या कालावधीत लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात आणि पुणे लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. मध्य रेल्वेतर्फे कल्याण ते बदलापूर स्थानकादरम्यान नवीन पाईपलाईन पुलाच्या बांधकामासाठी शनिवारी मध्यरात्रीनंतर विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक दरम्यान रात्री 1:30 ते रविवारी पहाटे 4:30 वाजेपर्यंत गर्डर टाकण्याचं काम होणार आहे. याचा परिणाम अंबरनाथ ते कर्जत दरम्यानच्या लोकल आणि मेल एक्सप्रेस गाड्यांच्या वाहतुकीवरती होणार आहे. एक मोठी बातमी पुण्यातनं वेळेत उपचार न मिळाल्यामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आलाय. ही महिला भाजप आमदार अमित गोरखे यांचे पीए सुशांत भिसे यांची पत्नी होती. पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाच्या मुजोरपणामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केलाय. या महिलेवर उपचारांसाठी दीनानाथ हॉस्पिटल प्रशासनानं 10 लाखांची मागणी सुरुवातीला केली. 3 लाख रुपये भरण्याची तयारी असताना सुद्धा त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतलं नाही आणि दुसऱ्या रुग्णालयात भरती करताना त्यांचा मृत्यू झाल्याचं नातेवाईकांचं म्हणणं आहे. जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर तनिषा यांचा मृत्यू झालाय. दरम्यान रुग्णालयानं मात्र हे आरोप फेटाळलेत. तर राज्य महिला आयोगानं सुद्धा या घटनेची दखल घेत महापालिका आयुक्तांना पत्र पाठवत हॉस्पिटलची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आणि कारवाई करण्याचे आदेश दिलेत. तर या संदर्भात आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुखे यांनी. पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं पैशाअभावी तनिषा भिसे या गर्भवती महिलेला उपचारास नकार दिल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली. या प्रकाराने खळबळ उडालेले. आरोग्यमंत्री आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून या संदर्भातली माहिती घेऊया. आंबेडकर साहेब, काय सांगाल, एकूणच जी काल पुण्यात घटना घडली, या घटनेनंतर आरोग्य यंत्रणेनं काय त्याची दक्षता घेतली? पुण्यातली कालची घटना ही अतिशय मनाला सुन्न करणारी आहे, खूप अस्वस्थ करणारी आहे आणि साहजिकच याच्याबद्दलचा एकूणच उद्रेक आज आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्वच माणसांच्या मनामध्ये दिसतो आहे. खरं तर हे एक धर्मादाय विश्वस्त नोंदणीखाली असणारं हॉस्पिटल आहे आणि 3 लाख रुपये दिले असतानासुद्धा, 3 लाख रुपये भरायची तयारी असतानासुद्धा ज्या पद्धतीनं अधिक रकमेसाठी त्या पेशंट्सला तिथं ॲडमिट करण्याबद्दलची टाळाटाळ झाली आणि त्यानंतरची काही जी दुर्दैवी घटना घडली, त्या सगळ्या घटनेची चौकशी करणं आणि त्या चौकशी झाल्यानंतर तात्काळ त्याच्यावरती जर दोषी आढळत असतील तर त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी पुण्याचे डेप्युटी डायरेक्टर यांच्यावरती कालच आपण त्यांची समिती नियुक्ती केलेली आहे. त्या समितीचा निर्णय आल्यानंतर या संबंधित हॉस्पिटलवरती जी कारवाई करावी लागेल ते आपण कारवाई करणार आहोत. त्याचबरोबर या हॉस्पिटलची नोंदणी ही धर्मादाय आयुक्तांच्याकडे सुद्धा आहे आणि विशेषतः अशा पद्धतीचं जर काही एखादी नोंदणी सार्वजनिक न्यास नोंदणीच्या अंतर्गत असेल तर त्यांनीसुद्धा कशा पद्धतीनं रूल्स फॉलो केले पाहिजेत याच्याबद्दलची नियमावली आहे. शासनाचे काही त्याच्यासाठीचे सूचना आणि काही SOPs आहेत. त्या सूचनांचा सुद्धा जर योग्य पद्धतीनं अंमल केला नसेल तर त्या संदर्भात सुद्धा राज्याचे विधी व न्याय खात्याचे आरोग्य राज्यमंत्री सन्मान्य आशिषजी जयस्वाल हे या समितीचे प्रमुखसुद्धा आहेत. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून सुद्धा या हॉस्पिटलच्या संबंधित घटनेच्या अनुषंगानं चौकशी होईल आणि जे चुकीचं असेल त्याच्यावरती अतिशय कठोर कारवाई होईल. एका बाजूला सरकार माता आणि बालमृत्यूचं प्रमाण रोखण्याचा प्रयत्न करते आणि अशा पद्धतीनं जर घटना घडत असेल, दुर्दैवानं मुख्यमंत्री कार्यालयातनं मंत्रालयांचे आमदारांची फोन जाऊन जर त्याकडे दुर्लक्ष केलं जात असेल तर हे किती गांभीर्याने घ्याल? नाही, घटना अत्यंत दुर्दैव आहे, अतिशय अस्वस्थ करणारी आहे आणि त्याच्याबद्दलच्या ज्या काय समाज मनातल्या भावना आहेत त्या सगळ्या भावनांचा प्रतिबिंबसुद्धा उद्याच्या ह्या चौकशीच्या अहवालातनं प्रत्यक्षात वस्तुस्थिती आल्यानंतर आपल्याला सर्वांना दिसेल. खरं तर माता मृत्यूंचं प्रमाण हा वेगळा विषय आहे की जिथं कुपोषणानं खूप अडचणींमुळं हे ज्या विषय होतात तो विषय वेगळा. पण इथं फक्त आर्थिक मागणीसाठी जर एखाद्या माणसाला त्याचा आरोग्याच्या सेवेचा हक्क डावलत असेल तर हा विषय गंभीर आहे. त्यामुळे निश्चितपणानं त्या अनुषंगानं सुद्धा याच्यावरती कारवाई होईल. जे दोषी आढळते त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाणार. हो, निश्चितच. शेवटी जी वैद्यकीय सेवा आहे त्या वैद्यकीय सेवेला लोकांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही आणि ज्या पद्धतीची घटना घडली त्या घटनेमुळं निश्चितपणानं सगळ्याच एकूण आमच्या आरोग्य सेवेच्या यंत्रणेला सुद्धा अजूनही काही सुधारणा करणं आवश्यक आहे हे सुद्धा त्यातून दिसतं आहे
आपल्याला एका बाजूला या हॉस्पिटलवरती ज्या काही चुकीच्या घटना घडल्या असतील त्याच्यावरती कारवाई, पण त्याचबरोबर काही सुधारणासुद्धा कायद्यातल्या नियमात आम्हाला करणं आवश्यक आहे, ते सुद्धा आम्ही करू. साधारण चौकशी समितीचा अहवाल कधीपर्यंत येईल? चौकशी समिती काल दुपारच्या ह्या घटनाक्रमानंतर संध्याकाळीच त्याच्याबद्दलच्या सूचना दिल्यात. मला असं अपेक्षित आहे की त्यांना पण वेळ दिला पाहिजे. शेवटी प्रत्येक माणसाचं म्हणणं ऐकून घेणं आणि मग म्हणणं ऐकून घेतल्यानंतर योग्य पद्धतीनं त्याबद्दलची उपाययोजना किंवा कारवाई करण्याबद्दल आपण पुढे जाऊ. धर्मादायाच्या नावाखाली सरकार आहे ते अशा हॉस्पिटलना सवलतींची खैरात करते, मात्र हॉस्पिटलची मुजोरी आहे ती या निमित्तानं पुढे येते. दोन्ही विषय महत्त्वाचे आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या बॉम्बे नर्सिंग ॲक्टप्रमाणे ज्या काही सुधारणा, ज्या काही सूचना किंवा जे काय आमच्या सगळ्या एकूणच नियमावली आहेत त्या नियमावलींचा सुद्धा योग्य पद्धतीनं जर काय त्यांनी वापर नाही केला तर त्याच्यावरती सुद्धा कारवाई होते. आणि दुसऱ्या बाजूला धर्मादाय आयुक्तांच्या नोंदणी ज्या असतात त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही त्यांना काही सुविधा देतो आहे. आम्ही त्यांच्यासाठी वेगळ्या पद्धतीच्या सरकारच्या वतीनं सुद्धा त्यांच्या आरोग्याच्या व्यवस्थेला अधिक बळकटीकरण करून लोकांना त्याचा उपयोग व्हावा या उद्देशानं काही मदत करत असतो. आणि हे होऊनसुद्धा जर अशा पद्धतीचे प्रकार होत असतील तर निश्चितपणानं दोन्ही, एका बाजूला सार्वजनिक आरोग्य विभाग आणि दुसऱ्या बाजूला विधी व न्याय विभागाच्या जे काही एकूण सगळी व्यवस्था आहे त्या सगळ्यांच्या माध्यमातून सुद्धा याच्यावरती कायदेशीर कारवाई आपण करू. या पुण्यातल्या घटनेनंतर आता राज्यभरातल्या रुग्णालयांच्यासाठी काही SOP तयार करणार आहात? निश्चितपणानं हा विषय आपल्या सगळ्यांनाच अस्वस्थ करणार आहे. त्याचबरोबर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंत्रणेला अजून गतिमान आणि योग्य पद्धतीचं नियमन करणं गरजेचं आहे. मी तुम्हाला एवढंच सांगतो की अशा पद्धतीचा प्रकार होऊ नये यासाठी ज्या काही उपाययोजना करायला लागतील त्यासाठी सुद्धा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सूचनेनं अतिशय चांगल्या पद्धतीने एक SOP आपण करणार आहोत. नक्कीच. तर हे होते आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्टपणे या सगळ्या घटनेच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि इथून पुढच्या काळात अशा पद्धतीच्या घटना घडू नये यासाठी राज्य सरकार सकारात्मक पावलं उचलत असल्याचं आणि त्या दृष्टीनं उपाययोजना करत असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. आणि सोबतच वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. आपण लगेच परत येऊयात इतर घडामोडी पाहण्यासाठी. तुम्ही पाहत राहा